चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण बघत आहात. आलेत का? यस. बिरवाडी. ओके यस. चला दोन्ही संघ चला त्रिशिका 11 असं आपण बघत आहात. संघ अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा. खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल युवा सेनेचं. एका रात्रीमध्ये स्वप्न पाहिलं आणि साकारलं की सामने भरवायचे आणि ज्या पद्धतीने आयोजन आणि नियोजन केलंय अप्रतिम. प्रेक्षकांना खेळून ठेवण्याचं तुम्ही काम केलंय. तुमचा दर्जा तुम्ही बघितलाय. अप्रतिम गोलंदाजी बघितलाय. चांगली बॅटिंग करताना आपण आज बघितलं, जरी मृदूल खेळला नाही पण काय बॅटिंग केलं हो त्याने. धगधगत्या आगीमधून शिक कशी काढावी तशा पद्धतीची बॅटिंग बघायला मिळेल. रात्र जागवलं तर अशा बॅटिंग व्हायला पाहिजेत. दादा प्रेमात पडलेत आज लोक तुमच्या. फोन जपून ठेवा, फोन खूप येतील. चला कृष्णा नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. कृष्णा राऊत नाव तुम्हाला बघायला मिळालं. बरेच लोक म्हणतात की वाडीव गाव कुठे आहे. दोन ज्या वैतरणाच्या खाडी आहेत ना, त्या खाडीमध्ये वसलेलं गाव. जायला रस्ता नसतो, शेतातून जायचं आणि कधी कधी प्राण देखील गमावला तर रेल्वे ट्रेकून जाताना. अशा असंख्य कहाणी वेदनादायक गोष्टी मी जेव्हा वाडीवला समालोचनासाठी गेलो, माझे परममित्र जोमी यांच्याकडनं आपण घेतो वेदना हवायला आल्या. जाऊया मॅच मध्ये. कृष्णा ओ हलक्यातून काढलाय, सरळ एक धाव काढली. फलंदाजाने आपलं खातं उघडलं गेलं. सार्थक नावाचा, सार्थक इज अ गुड बॅटर. सार्थकची खेळी जो आपण बघितली चांगला पद्धती अष्टपैलूचा. अंडरआर्म मध्ये देखील चांगला पाहिजे बॅटिंग आणि तुम्ही त्याची फिल्डिंग बघू शकता सार्थककडनं. आणि तो समोर दुसरा एक फलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो निकुंज. काय गतवर्षी बोईसर प्रीमियर लीग निकुंजने गाजवली होती बेटेगावच्या मैदानावरती. आहा काय क्लास ड्राईव्ह बघायला मिळतो. सरळ चेंडू निघून जाईल का, पण सुंदर क्षेत्ररक्षण करताना पण नाही. चेंडू पुन्हा निघून जातो बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. ऑफ साइड ऑफ स्टंपचा चेंडू तो ओव्हर पिच चेंडूला खेळला गेला सरळ ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला आणि चेंडू बघायला बघा. ऍक्शन व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात काय सुंदर नेटवर्कचं काम केलं जातं. कॅमेरामनचं जेवढं कौतुक करावं तेवढं जेव्हा आपण पुन्हा रिप्ले बघतो तशा पद्धतीचं बॉल हाताला लागला, परंतु लागल्यानंतर पुन्हा तो निघून गेला मैदानाच्या बाहेर. पहिल्याच चेंडूवर 4 वसूल केला तर निकुंजने. इनफॉर्म बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. साई एकता बिरवाडी संघाकडून आपण बघितलं दर्जेदार खेळाडू त्यांच्याकडे समोर आहेत आणि पहिल्यांदाच या भागात खेळण्यात आलाय तो तुम्हाला. ओ गुड बॉलिंग, गुडला स्पॉट वन. 56 चेंडू वर येताना चांगला डिफेन्स मोड मध्ये खेळून काढला, मजबूर केलं खेळाडू डिफेन्स करण्यासाठी. बघा रिदम किती सुंदर आहे, बॉलिंग ऍक्शन किती सुंदर पाहिजे. रनअपचा क्लास बघायला मिळतोय. धावसंख्या झाल्या ती 6. त्रिशिका 11 वाडीव वैतीपाडा. वाडीव लागतो जॉमीचं गाव लागतं आणि तिथून तुमच्या वैतीपाडा जावं लागते. तुमच्याकडे देखील स्पर्धा आहे जून दरम्यान. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू तेज तरार. काय गोलंदाजी बघायला मिळते इथे. बाकी चेंडू जात असेल डीप मिड विकेटच्या रिझनला फील्ड अँड थ्रो करायला पुन्हा 2 धाव बघायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 विकेट मध्ये खूप चांगली रनिंग. असं म्हणतात ना 2 विकेट के बीच में काफी अच्छी दौड़ लगाते हैं वो दोनों बल्लेबाज. जेव्हा हिंदी आपण समालोचन ऐकतात तेव्हा असं बघायला मिळते. तर अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. धावसंख्या झाली ती 8. अतिशय मोठी दमदार. त्रिशिका 11 वाडीव वैतीपाडा विरुद्ध आपण बिरवाडी अशी मॅच बघत आहात. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. ओहो काय गोलंदाजी बघायला मिळते. भन्नाट वेगवान मारा. ऑफ साइड ऑफ स्टंप जखडून ठेवलंय फलंदाजाला. बघा ऍक्शन रिप्ला पुन्हा तुम्ही बघू शकतात. पाटील नेटवर्कचा कॅमेरामनचं मनापासून मी कौतुक करेन. बहुत जर गुड कॅमेरामन. खरोखरच कौतुक करायला पाहिजे. ज्या पद्धतीने पालघरमध्ये आता पुढे जे आम्ही बघत आहात जो क्लास जो दर्जा तुम्हाला बघायला मिळतोय तर प्रत्येकाचं मनापासून कौतुक. नकल घेन पण त्या पद्धतीने हेलिकॉप्टर उडवलाय. कोण म्हणतोय फक्त विराज मध्ये यायचं पण डीसीचा हेलिकॉप्टर देखील एमआयडीसी मध्ये येतोय. तशा पद्धतीने 4 धावा तुम्हाला बघायला मिळतात आणि या 4 धावांची धावसंख्या होतात त्या मला वाटते डझन 12 धावा. पहिलं षटक संपलं 12 धावा तुम्हाला बघायला मिळतात. बाबा घ्या ना आपल्या राजांची गाणे घ्या. छत्रपती शिवराय गणेशाचं. काटीन घोंगड अरे ये अरे बाबा ये अन ये
बघा कृष्णाचं गोलंदाज टाकताना आपण देवरायाकडे नमन करतो की माझा दिवस चांगला जागून दे, धंदा केला की नारळ व्हायला केलं, पण कृष्णाने पहिला चेंडू टाकताना जमिनीला चेंडू लावला आणि नतमस्तकाला चेंडू लावल्यानंतर त्याने सांगितलं की माझा प्रत्येक चेंडूवर नियंत्रण राहून दे, तुझ्या हातात मला दिलाय तू आणि तुला घडवणार आहे मी. हे पाहताना काय बघायला मिळते, अफलातून नेटवर्क, अफलातून काम या पाटी नेटवर्क. युवराज वैती, सुनील वैती नावाचे जे मोठे क्रिकेटपटू झालेत त्यांचे सुपुत्र तुम्हाला बघायला मिळतात. युवराज वैती, असंख्य असंख्य मोठे खेळाडू या भागातून तुम्हाला बघायला मिळाले. दोन खाडीमध्ये असलेलं वेढलं गेलेलं गाव म्हणून वाढीव नाव ठेवलं गेलं. ओ गुड बॅटिंग, चांगला पैसा चेंडू ग्लास बघायला मिळाला, पायवरचा चेंडू सरळ चेंडू चालू डिस्क्वेअरच्या रिझनला. इथे बघा फील्ड इन थ्रो करेपर्यंत 2 रन, काय सुंदर रनिंग बिटवीन बघायला मिळते. अप्रतिम रन कशा चोरायच्या, धावा कशा जमवायच्या हे बघायला मिळते. ऍक्च्युअल क्रिकेट जर तुम्हाला खेळायचं असेल तर एक मोठा फटका आला तर तुम्हाला धावा काढायच्या. कारण सातपाडी संघाने खूप चांगलं बॅटिंग केली, 72 धावा करताना प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका खेळायचे, मग एकच जोडी आणि 12च्या सर्जने 72 धावा केला. ब्युटिफुल बॅटिंग, काय सुंदर क्रिकेट बघायला मिळते. सुमित नावाच्या गोलंदाजाने काल सातपाडीत आमचे मन जिंकलेत. असंच रन घ्यायचं, पण ज्या पद्धतीने त्यांनी 4थं षटक टाकलं आणि मॅच कमबॅक केली आपल्या हातामध्ये. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पूल करायचा होता, प्रॉपर टायमिंग होत नाही, चेंडू पुन्हा जातो डिस्क्वेअरच्या रिझनला. इथे बाकी तुम्हाला डीप मिड विकेटचा खेळाडू फील्ड अँड थ्रो करेपर्यंत धावसंख्या 1 निवडते, धावसंख्या होते ती 15 धावा. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. आपण बघत आहात बिरवाडी विरुद्ध त्रिशिका 11 वाढीव वैतरणा विभागातला तुम्हाला खेळ संघ बघायला मिळतो. ऍक्च्युली वैतरणा देखील सांगू शकत नाही आणि आपण त्याला सफाई देखील सांगू शकत नाही. 2 खाडीच्या मध्ये वसलेलं गाव ते वाढीव, आणि वाढीव मधला हा वैतीपाड्याचा संघ तुम्हाला बघायला मिळतो, त्रिशिका 11. पुन्हा मार्गस्थ होतं गोलंदाज. निश्चितच आपल्या वडिलांचं क्रिकेटरच्या पावलावर पाऊल ठेवताना गोलंदाजी आज करताना आपण बघत आहात. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडूला पूल केलाय, चेंडू जातो डिस्क्वेअरच्या रिझनला, डन 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 करताना मार्ग प्रतिबंध 4 धावा. अप्रतिम शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू पुरेपूर फायदा उचलला आणि प्रॉपर टायमिंग केलं की जिथे खेळून पॉवर प्ले मध्ये कसं फायदा उचलायची, कशी बॅटिंग करायची हे तुम्हाला सार्थक करून बघायला मिळते. आणि जेव्हा मी नाव घेतलं, जेव्हा इंटरव्ह्यू घेतली टॉस बॉक्समध्ये, तेव्हा कीर्तेशला विचारलं, तेव्हा सार्थकचं त्याने निकुचचं जाणून नाव घेतलं की हे 2 फलंदाज आमच्याकडे आहेत आणि यांच्याकडून आमच्या अपेक्षा असतील. आणि त्या पद्धतीने अपेक्षेच्या उतरवड असताना परीक्षेच्या घडीला बाकी सार्थक करताना सार्थक आपल्या नावाचं काम करतोय. फलका धावसंख्या 4 वाढून होते ती 19 धावा. काय दर्जेदार आयोजन केलं गेलंय. युवा सेनेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. हिंदू हृदय सम्राटाच्या महाराष्ट्रामध्ये गाडीची लाईट बंद करा हा येताना प्रत्येकाने. यस, पुन्हा शिला मार्गस्थ होते गोलंदाज युवराज. ओहो काय बैठक शॉट खेळलेत, जणू काही मांडी घालायच्या शिकला लहानपणापासून, आणि बाकी तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू नेकून देतो डिस्क्वेअरच्या रिझनला 4 धावा. काय बैठकी शॉट केला, बनून खेळला ना त्याला म्हटलं जाते. धावसंख्या 4 निवडून धावसंख्या होते ती 23 धावा. अतिशय चांगली भागीदारी आता पण तुम्ही बघत आहात. दुसरे षटक मार्गस्थ आहे, 23 धावाची भागीदारी निकुंज, आणि एका साईडला सार्थक नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो बिरवाडी संघाकडनं. यानंतर बाकी फील्ड डिस्ट्रिक्शन संपलं जाईल. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर, 4 खेळाडू सर्कलच्या आत. आज 4थी रात्र. बाकी उद्या तुम्हाला ऑल इंडिया पॅकर 2 तुम्ही घेऊ शकतात. हा या स्पर्धेचा नियम आहे. कोणत्याही संघाने 2 पॅकर ऑल इंडिया पॅकर तुम्ही आणू शकतात. चेंडूला खेळलाय सरळ मिड विकेटच्या दिशेला आहे. चेंडूच्या पाठीमागे 2 खेळाडू जातात. डीप लॉंग ऑन आणि डिस्क्वेअर लेगचे खेळाडू पोहोचेपर्यंत इथे फील्ड करतो. डीप लॉंग ऑनचा खेळाडू थ्रो करेपर्यंत इथे 2 धाव पूर्ण बाहेर होतात. धावसंख्या 2 वाढते. 25 धावा फलकावर लागल्या जातात. अतिशय सुंदर भागीदारी, चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी आपण बघत आहात. प्रथम फलंदाजी करत असताना बिरवाडी संघ, एका साईडला सार्थक आणि एका साईडला निकुंज. खरोखरच एक गाव एक संघामध्ये सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करताना आपल्या संघाला पाहिलं. अहो काय प्रॉपर टायमिंग केलाय. गॅप मध्ये कसा चेंडू खेळायचा, 2 क्षेत्ररक्षकाच्या गॅप मध्ये चेंडू कसा टाकायचा, ही बाकी अक्कल आणि नक्कल ज्या फलंदाजाकडे तो तुम्हाला सार्थक बघायला मिळतो. छोटा सणीचा पण चेंडूवर नियंत्रण बाकी काबुलियत ठेवताना बघायला मिळतोय. आणि या 2 धावांशी जर विचार केला तो फलका धावसंख्या 27. 2 षटकं संपली, 27 बिनबाद. चांगली सुरुवात आणि 2 षटकं टाकताना मिनिटं गेली ती 8.5. चला जाऊया, डीजे घ्या पुन्हा एकदा एक सुंदर गाणं.
थँक्यू. आणि हिंदुस्थानामध्ये एवढा विक्रम घडताना 1,14,796 सबस्क्रायबर तुम्हाला स्पर्धेला बघायला मिळत आहेत. म्हणजे किती सुंदर काम तुमच्याकडे बघायला मिळते. अनेक देशाकडे 1,15,000 फक्त 204 सबस्क्रायबर पाहिजे. बघा किती मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळाली. एका रात्रीमध्ये स्वप्न पाहिलं. पाणी हवं आहे. 4 ओव्हर नंतर पाणी आहे. पण पंचाकडे बघा, पंच जर सांगतील आम्ही देऊ. पंचाला सांगा तुम्ही. पंच चालेल. हा, या षटकाला पाठवतो. 3 ओव्हर कारण गरमी आहे, डिहायड्रेशन आहे. निश्चित पाणी द्या. कृष्णा, काय सुंदर बॉलिंग ॲक्शन त्याची बघायला मिळते. आणि खरोखरच या वैतीपाड्याच्या संघाचं मनापासून मी कौतुक करेन. पहिल्यांदाच या भागात आलाय. आतापर्यंत सफळ्या गटातच खेळताना. चला 25 मिनिटात षटकं टाकायचे, वेळ दडवू नका. नाही तर मग पॉवर प्लेमध्ये एक खेळाडू जास्त तुम्हाला घ्यावा लागेल. शेवटच्या षटकात एक खेळाडू सर्कल ठेवावा लागेल. पहिलाच गोल ज्याने टाकायला तो म्हणजे कृष्णा बघायला मिळतो. कृष्णा राऊत. आहा, काय फ्लो केलाय ना. उंची गाठलाय ना तिथी गाठलाय. सरळ चेंडू गेलाय जिथे मिळतात 6 धावा. काय प्रॉपर टायमिंग बघायला मिळते. चेंडू ओव्हरपिच होता. पुरेपूर फायदा होता. म्हणून म्हटलं ना, इन फॉर्म बॅटर काय. कारण बोईसर प्रीमियर लीग गाजवलाय तो होतं बेटेगावचं मैदान. सुपर पिच ऑफ बॅटिंग. प्रत्येक मॅच मध्ये 40, 42, 35, 30 धावा काढल्यात. आणि म्हणून निकुंजचं नावाचं तुम्हाला बघायला मिळतंय. दर्जेदार फलंदाजी करत असताना बिरवड्याचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. पण तेवढाच ताकदीचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. आणि या भागात तुम्ही आल्याबद्दल मी निश्चितच कौतुक करेन. आता जर पुन्हा 6 मारली तर विक्की संख्ये यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या फलंदाजाला पुन्हा 6 मारली तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. हो, इथे झेल होईल की पाहायचं. यास इथे बाकी झेल गेला. शॉर्ट ऑफ लाईन जाणून बुजून टाकलं गेलं. प्रॉपर हुक केला, मजबूर केलं. प्रॉपर शॉट लागला नाही. पुल झालं पण पुलचं टायमिंग परफेक्ट झालं नाही. आणि डीप मिड विकेटला इथे झेल पकडला गेला. पहिल्या गडी बाद होते. निकुंज गोलंदाज होते. इथे तुम्हाला कृष्णा. आणि फलका धावसंख्या आहे ती 33. चला न्यू बॅटर तुम्हाला बघायला मिळतो. आता कीर्तेश घरत नावाचा वादळी खेळी करणारा. असंख्य मैदान आपल्या एका हाती एखादी टुर्नामेंट आपल्या नावावर करताना ज्या खेळाडूने काम केलं तो कीर्तेश घरत नावाचा वादळी खेळी करणारा तुम्हाला बिरवाडी संघाचा वंडर बॉय म्हणून ज्याला ओळखलं गेलं. कोणत्या इनिंग म्हणून तो क्लिक झाला हे मला एकाने प्रश्न विचारला. मी सांगितलं ती स्पर्धा होती उंबडीच्या गावातली, उंबडीच्या मैदानावरती. दांडी विरुद्ध खेळायला. दांडी तेव्हा दांडी भन्नाट फॉर्ममध्ये. म्हणजे सुप्रीमो गाजवलं, मुंबईच्या मोठ्या स्पर्धा गाजवला, पेण गाजवलं. आणि त्या संघाविरुद्ध एका हाती लढत खेळताना काम केलंय. हलक्याने खेळलं. बघा किती सिन्सिअर क्रिकेट. मोठा खेळाडू का म्हटलं जाते. त्याने जर बघितला चेंडू येणारा खूप चांगला पेज पडला. हलक्या बॅटीने ऑन ड्राईव्ह केलं. हा ड्राईव्ह बघायला मिळाला ज्याला आपण प्लेसमेंट म्हणतोय. 1 धाव बघायला मिळते. धावसंख्या होते ती इथे बघा पहिलं 34. चला पुन्हा आपण बघत आहात. कृष्णा मार्गस्थ होतोय. गुड बॉलिंग, रायसिंग डिलिव्हरी. काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. कालच्या दिवसात धनीत राऊतकडनं अशी गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली. बघा ॲक्शन रिप्लायमध्ये तुम्ही बघता चेंडू पडल्यानंतर कशावर रायझिंग झाला. थोडंसं शॉर्ट ऑफ रेंज चेंडू पडल्यानंतर इन देखील आला. त्यामुळे फलंदाजाला तो चाटून गेलाय. असं म्हणतात ना, गालाला किस करून जावं आईने बाळाला पप्पी कशी घ्यावी, तशा पै चेंडूच्या बघितला गेला. सुपर पिच ऑफ बॉलिंग. कौतुक करावं लागेल या वाडीव गावातल्या वैतीपाड्याच्या खेळाडूचं. 2 खाडीमध्ये वसलेलं गाव हे तुम्हाला वाडीव पाहायला मिळते. नक्कल गेन. त्याचा पुरेपूर फायदा उचललाय का नाही. आणि इथे बाकी झेल पकडला गेलाय. कोणी पकडला झेल? अद्यायनी पकडला. जाळ्यात टाकलं, प्रेमामध्ये पाडलंय आणि बाकी या खेळाडूला फसवलाय.
अप्रतिम झेल, 2 झेल या खेळाडूने पकडलेत आणि बघता बघता दोन्ही ओपनिंग फलंदाज जे चांगल्या पद्धतीने मुरळले होते, चांगल्या पद्धतीने सेट झाले होते आणि दोन्ही डकआउट मध्ये गेलेत. पहिला बाद झाला निकुंज, दुसरा बाद झाला सार्थक. इथे बाकी 2 गडी बाद केलेत या कृष्णा नावाच्या गोलंदाजाने आणि फरकावर धावसंख्या लागलाय ती 34 धावा. कम बॅक केलाय वाढीव त्रिशिका 11 या संघाने. आमचे कुमार माळी काय काय काम करते सांगता येत नाहीये. संघटना संघटित करायचं असेल ना तेव्हा मी विधानसभा संघटक, मी शहर अध्यक्ष, मी जिल्हा अध्यक्ष काही नसते, तेव्हा तुम्ही आम्ही सर्व कार्यकर्ता असतो, तेव्हाच ही तुम्हाला संघटना मजबूत करता येते. ज्या छत्रपती शिवरायाच्या गडात आपण बघितलं, ज्या हिंदू हृदयासाठी शिवसेनेची बांधणी केली, चला जागे व्हा मराठी माणसानो, घडा कडवा तुमचा महाराष्ट्र आहे. बघताना जो संपूर्ण महाराष्ट्र घडला आणि तो जो मी पाहिला तो आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये हिंदू हृदय सम्राटांच्या संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या पालघरच्या या आर्यन क्रीडांगणाच्या मैदानावर आपण बघत आहात. तो म्हणजे निश्चितच आमदार चषक. भगव्या छताचं गाव म्हणून आपण बघितलं गेलं, असंख्य वर्ष ज्याने काम केलं ते पालघरचं आपण नवीन नंदनवन जिल्हा म्हणून पाहत आहात. शॉर्ट ऑफ प्लेन, इथे बाकी पुन्हा चेंडू टटवलाय, चेंडू जातो डिस्कनेक्टच्या रिझनला, इथे बाकी चेंडू फील्ड करून थ्रो करेपर्यंत 2 धावा बघायला मिळतात. दॅट्स अ इंटेलिजंट बॉलिंग. इथे बाकी तुम्ही विचार केला जसं क्षेत्रक्षण सजवलाय तशा पहिले बॉलिंग केली जाते आणि जाणून बुजून शॉर्ट ऑफ प्लेन गोलंदाजी केली जाते, फलंदाजाला मजबूर केले जाते शॉट खेळण्यासाठी इन दी एअर. आणि बघा कशा पद्धतीचं पुनश्च आहे पाहायला मिळते. फलंदाज मैदानावरती आला, धरतीला मान दिला की दादा मला राहून दे, या विकेटवर तुझ्यासाठी आले, तो मला क्रिकेटच्या धावा होऊन दे असे देखील बघतात. कोण म्हणतो की फक्त आई वडिलांचा आशीर्वाद आहे, कोण म्हणतो की फक्त देवाचं घ्यायचं, पण ज्या खेळावर तुम्ही मान करतात. सचिन रमेश तेंडुलकर जेव्हा निवृत्त झाले तेव्हा विकेटचं त्यांनी चुंबन घेतलं, कीच घेतलं आणि अवघा देश तेव्हा हळहळला गेला आणि त्या विकेटच्या मातीवरचा त्यांनी प्रसाद जो खाला, तिथे तुम्हाला क्रिकेटचं दर्शन, क्रिकेटचा क्लास आणि क्रिकेटची निर्भरता बघायला मिळाली. धावसंख्या झाली ती 36 आणि रोहित शर्माने साऊथ आफ्रिकेमध्ये वर्ल्ड कप जिंकला आणि त्या गावाचं ग्रीन घास खालाय. आज ते खेळाडू आपल्यात नसतील, फक्त वन डे तुम्हाला बघायला मिळेल, पण असंख्य खेळाडू काय बघायला मिळालं ते क्षणचित्र आज देखील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येणार. सचिन रमेश तेंडुलकर हे जेव्हा क्रिकेटचं दैवत निवृत्त झालं, पण क्रिकेटचं दैवत म्हणू नका असं त्यांच्या मुलाने मला सांगितलं. जेव्हा पीडीपीच्या माध्यमातून 3 वर्ष मी समालोचन केलं पीडीच्या मैदानावरती आणि अर्जुन रमेश तेंडुलकर जेव्हा होते तेव्हा अर्जुनने सांगितलं की तुम्ही बाबांना क्रिकेटचं देव म्हणू नका, ते नाही देव. पण आम्ही म्हटलं दादा तुमच्या बाबांनी तेच काम केलंय. युवराज वैती बघत आहात, उंच पुरासा खेळाडू. ओहो हो, काय टायमिंग बघायला मिळतंय. ये है क्रिकेट का क्लास, ये है क्रिकेट का जलवा. का त्याला पॅकर म्हणून उल्हासनगरला बोलवलं जातं, क्या पॅकर म्हणून बँड्राला बोलवलं जातं, क्या पॅकर म्हणून गुजरातमध्ये बोलवलं जाते. हा दर्जा, हा क्लास तुम्हाला बघायला मिळतो. थोडासा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, चेंडूला फ्लो केला गेला, मिड विकेट मिळून डोक्यावरनं 6 धावा. आजच्या दिवसात षटकाराची आतषबाजी तुम्हाला बघायला मिळते. अगोदरच्या सत्रामध्ये आपण बघितलं तो एक खेळाडू पाहिला, तो म्हणजे निश्चितच आई आशापुरा एडवर्ड संघाचा तो खेळाडू बघायला मिळाला. हर्षल 5 षटकार त्याच्या बॅटिंग आपण पाहिलेत. तशाच पद्धतीची बॅटिंग इकडे अशी बघायला मिळते. पंचांचा क्लास चांगला आहे, नो डाऊट, अप्रतिम बघायला मिळते. आणि जेव्हा समालोचकाला बैठते तेव्हा आमचं काम आहे की त्यांचं देखील आमचं फक्त आम्ही बॅटर आणि बॉलिंग सांगायला नाही, तर पंच देखील मैदानामध्ये असतात, तर त्यांचं देखील उल्लेख आम्हाला करणं हे आमचं अर्थ कर्तव्य आहे. धावसंख्या झालाय ती 42. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय युवराज. ओ गुड बॉलिंग, खूप सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळते. नकल गेम पाहायला मिळाली, अप्रतिम. काय कन्वर्ट केलं, कौशल्य बघायला मिळते. खरोखरच एका लहानशा खेडेगावामध्ये राहताना एका ग्रामीण भागातून येणारा हा संघ तुम्हाला वाढीव बघायला मिळतोय. वाढीव वैतीपड आपण बघितलं, सुरुवातीला वाढीवमध्ये गेलं की जॉमीचं गाव बघायला मिळेल. जॉमीचं गाव गेलं डाव्या साईडला वळ, की डाव्या साईडला पुढे जो गाव फिनिश होते 2 मोऱ्या टाकाव्या लागतात पाण्याच्या आणि तिकडे तुमचं गाव बघायला मिळते. गावाची माहिती पूर्ण माझ्याकडे, तुमच्याकडे जेव्हा ओपनच्या मॅचेस तेव्हा मी वाढीव प्रीमियर लीग करत होतो आणि तिथून बाकीची माहिती मिळवली की कुठे कुठे गाव आहेत. खूप खडतर प्रवास आहे मित्रांनो तुमचा. रेल्वेने उतरायचं, जायला रस्ता नसतो, पडत्या पावसामध्ये शेताच्या बांधावर जावं लागतं. गुड बॉलिंग, काय क्लास दर्जा बघायला मिळाला. थोडासा यॉर्कर लेनचा चेंडू, पहिला चेंडू षटकार गेल्यानंतर कमबॅक केलाय या गोलंदाजाने. आणि हे यंग टॅलेंट आहे, इथून तुम्ही शिकू शकतात कशा पद्धतीचं आपल्याला कमबॅक करायचं क्रिकेटमध्ये हे पाहायला मिळते. आणि दॅट्स अ इंटेलिजंट क्रिकेट. साहेबांचा खेळ सांगला जातो क्रिकेटला. का तर चलो जेव्हा इंग्रजचा नारा सोडला आणि इंग्रज पळून गेले आणि इंग्रजांनी सर्च केला क्रिकेट आपण बघितला. भारताचा खरा खेळ हॉकी, कबड्डी, आटापाटा, हुतू हा खरा भारत, पण क्रिकेट हा साहेबांचा खेळ. म्हणून जेव्हा इंग्लंडचा संघ आपल्याकडे येतो तेव्हा पेपर साहेबाचा संघ भारतामध्ये आला असं लिहिलं जातं.
चला गाडीची लाईट बंद करा. हा तुम्ही गेटमध्ये आला लाईट बंद करा. गोलंदाजी गोल टाकतो समोर बॅटर असल्याच्या दोनदा लाईट जाते. या मॅचचा आला तुम्ही घ्यायला तुम्ही प्रेक्षक आलेच पाहिजेत त्याच्याशिवाय मॅचची मजा होणार नाही आहे. कारण खरोखरच पालघरच्या प्रेक्षकांचं मनापासून कौतुक करील. 30-35 वर्षापासून पर्यंत विचार केला तेव्हा 7,000ची स्पर्धा असायची तेव्हा प्रेक्षक बघायला मिळायचे. तेच प्रेक्षक तेच धरती आज आम्हाला बघायला मिळतात. असंख्य जुने जाणते खेळाडूंचा इतिहास काल सांगितला. आज मी तुम्हाला इतिहास सांगणार तो उमरोळीच्या गटापासून. इथे मला एक आदर्श नाव सांगायला लागेल. फ्रेंड सरावलीसाठी हे मैदान खूप लाभदायक आहे. आता पहिले तुम्ही बघितलं असेल की फ्रेंड सरावली हा जो बघितलं फ्रेंड सरावलीसाठी खूप मोठा सुबोधला बघितलाय, मनोजला बघितलाय, मनीषला बघितलाय. असे मोठमोठे खेळाडू आपण पाहताना बघितलेत फ्रेंड सरावलीकडनं. आणि हे मैदान मोठं मैदान सरावलीसाठी खूप लाभदायक बनायचं. अनेक स्पर्धांमध्ये चांगलं काम करतात. सरावलीने एक ठसा उमटवलाय या आर्यनच्या ग्राउंडवर. त्यांचं देखील नाव घेतल्याशिवाय आपण राहू शकत नाहीये. काय मोठमोठे क्रिकेटर बघितले काय मेहनत बघायला मिळते. अनुराग गुड बॉलिंग. आमच्या अनुराग चव्हाणचं जेवढं मेहनत करावी तेवढं कमी. कारण सवय झाली ना भावाच्या लग्नामध्ये कामं केलीत ना. अनुराग जी बहुत लोगों को भूल चुके हैं. 2 धावा अजून एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या आहे ती 47. अतिशय चांगली सुरुवात आपण करताना बघत आहात. चला यानंतर बाकी माहीम आणि बेटेगाव या 21 मिनिटं झाले. तुम्हाला 25 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट करायची. ती झाली नाही तर तुम्हाला बाकी सर्कलमध्ये खेळू आणावा लागेल. शॉर्ट ऑफ लेन चेंडू काय केलाय पूल इथे बघायला मिळते. पॉवरफुल मिड विकेटच्या डोक्यावर गावित साहेबांचा स्वभाव भारी कामे करायची पद्धत न्यारी. जाऊन लोकांच्या वस्तीमध्ये सुखादुखात सामील होऊन आधी. खरा जनतेचा आहे तो वाली निवडून देण्याची वेळ आता आली. खरा जनतेचा आहे तो वाली निवडून देण्याची वेळ आता आली. आपले उमेदवार गावित साहेब र, आपले उमेदवार गावित साहेब र. आता धनुष्य बटन तू दाबर. आपले उमेदवार गावित. हे खरे आमचे आमदार. तळागाळापर्यंत पोहोचताना आज किनारपट्टीला नंदनवन बनवताना ज्या तेव्हा आमदार खासदार काही नसताना ज्या माणसाने गावाची नाते जमवली ते फक्त आणि फक्त तुमचे राजेंद्र गावित साहेब. सातपाटी असो, मुरबा असो, किनारपट्टीतील प्रत्येक गावं असो, डहाणी काढूपासून तर तुम्हाला सातपाटीच्या किनारपर्यंत ज्यांनी काम केलंय तेव्हा आमदार किंवा खासदार नसताना फक्त मला जनतेची सेवा करायच्यासाठी पालघरमध्ये आले. आणि मग बाकी लोक हे नातं जमल्यानंतर लोकांनी त्यांना प्रेम केलं की साहेब तुम्हीच पुन्हा या, साहेब तुम्हीच पुन्हा या. आणि पुनश्च लोकांनी भरभरून प्रेम केलं आणि प्रचंड प्रचंड मताने निवडून देऊन आमदार केलं. ते आमदार म्हणजे आदरणीय राजेंद्र गावित साहेब. धावसंख्या झाली ती 53. षटकं झाली ती 4. मिनिटं किती झाली? 4 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक टाकायचं. हा वाडी लक्षात ठेवा. 4 53. आता बाकी टायमर आम्ही चालू करतोय. गोलंदाज पाहायला मिळतो. नवीन गोलंदाज आहे विपुल नावाचा गोलंदाज बघायला मिळते तुम्हाला. निश्चितच कौतुक करील या वैतीपाड्याच्या संघाचं. वाडीव गावातले खेळाडू बघताना आनंद वाटतोय. कारण या खडतर प्रवासानंतर तुम्ही जे काम करता, शाळेत शिक्षण घेता, जाताना रेल्वेतून उतरायचं, बांधावरून यायचं आणि पुन्हा घरी जायचं. लोक चंद्रावर जातात पण या गावाला अजून रस्ते नाही आहेत.
आहा काय चेंडूला तटवलाय. उंच उंच इमारती बघायचं, लिफ्टमध्ये बसायचं, गगनात जायचं आणि जसं काय चेंडूला चंद्रात पाठवायचं अशा पद्धतीचं काम केलं. पहिल्या चंद्रयानामध्ये जाणारा आपण बघितला नील आर्मस्ट्रॉंगला, पण त्यानंतर बाकी गुरुत्वाकर्षण शक्तीचा पुरेपूर फायदा उचलताना भन्नाट फॉर्म मध्ये बघायला मिळतो. कीर्तेश नावाचं वादळ फोफावत असताना धावसंख्या होते ती 59. 59 डावात तुम्हाला बघायला मिळते. आणि यांचे कॅप्टन सांगितलं की आम्हाला ह्या संघाची बॅटिंग माहिती नाही, नाव ऐकलंय कीर्तेचं फक्त सांगितलं, पण या खेळाडूचं कारण पहिल्यांदाच तुम्ही आमच्या भागात खेळायला आलेत. हरो या जिंको हा पार्ट आहे, पण तुम्ही आलात त्याबद्दल युवा सेनातर्फे तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या आयुष्यात जिथे तुम्ही खेळायला जाल तिथे चांगला प्रकारे खेळ तुमच्याकडनं पाहायला मिळेल. तुमच्या गावात देखील मला वाटतं 5 आणि 6 जून दरम्यान 30, 20 आणि 10,000च्या मॅचेस आहेत, पण तिथे देखील मोठमोठे क्रिकेटर खेळायला येतात. पुढे सरसावले आहेत. मोठा फटका खेळायचा होता, प्रॉपर टायमिंग होता. चेंडू जातो डीप मिड ऑनच्या दिशेने, चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा, खणखणीत चौकार तुम्हाला बघायला मिळतो. मोठा बॅटर आहे हो, कॅरी पॅकर्स म्हणून त्याला बोलवलं जातंय. सुप्रीमो त्यांनी खेळलाय पहिल्या वेळेस जेव्हा आपण बघितलं सेकंड आठवड्यात दांडीमध्ये सुप्रीमो खेळताना आपण बघितलंय. जेव्हा दांडी संघ सुप्रीमो खेळला तेव्हा एकमेव फलंदाजाला घेतला होता, तो म्हणजे हा प्रीतम बारी तुम्हाला पाहायला मिळाला. अशा पद्धतीने कितेच देखील सुप्रीमो अटेंड करताना आपण खेळायला पाहिला. लहान मोठा खेळाडू नाही आहे. ISPL नंतर सर्वात मोठी स्पर्धा आपण सुप्रीमो बघितली. हिंदू हृदय सम्राटाच्या नावाने स्पर्धा खेळली जाते सांताक्रूजच्या एंडेच्या मैदानावर. चला पुनश्च महागड षटक हाताळताना बघायला मोठा गोलंदाज. 2 चेंडू 10 धावा दिल्यात. ऑफ स्टंपचा चेंडू इथे ड्राईव्ह केला, सरळ चेंडू जाते शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. इथे बघा फील्ड अँड थ्रो करते, एक धाव तुम्हाला बघायला मिळते. सॉरी डॉट गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. स्ट्राईक जास्तीत जास्त कीर्तेश घेण्याचा प्रयत्न करणार आहे. विपुल पुन्हा मार्गस्थ होतोय. ओहो हो, चेंज ऑफ पेस, पण तो चप्पा अचूक नव्हता. वाईड चेंडू. धावसंख्या 1 ने पुनश्च वाढते. सुनील वैती काय क्रिकेटर बघितलं आपण, अफलातून ग्रेट ऑलराऊंडर, विनर्सचा खेळाडू बघितला सुनील वैती. छोटंच गाव आहे तो, पण रत्न जन्माला दिले त्या गावानी. पुन्हा एकदा ऑफ्टनच्या बाहेर खूपच चेंडू जातोय. पंच फिरतात, हात काढतात. दिस इज अ व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 65. सर्वात हायस्ट स्कोर किती आता टुर्नामेंटचा? 76 हा हायस्ट स्कोर आहे आतापर्यंत टुर्नामेंटचा. आपण पाहिलात तर बघूया तो ब्रेक करतील का. आमचे डीजे ऑपरेटर सर्व काही पूजा करून आलेत, घरी गेले, देवाचे पाया पडले, आई वडिलांना नमन केलं आणि जेवण करून आता बाकी मार्गस्थ आलेत. पुन्हा एकदा ओ गुड मॉर्निंग. भन्नाट वेगवान चेंडू बघायला मिळाला. अपकमिंग यंग टॅलेंट जर बघितलं हे नवोदित खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. वैतीपाडा लेगबाईच्या रूपात पंच इशारा देतात. धावसंख्या 1 ने बघायला मिळते. 66 धावा झाले. 5वं षटक मार्गस्थ आहे. सार्थकने चेंडू खेळलाय, सरळ जातो डीप लॉग ऑफच्या रिजनला. अप्रतिम झेल घेताना खेळाडू आपण बघत आहात. नयन भगत नावाचा खेळाडू पाहायला मिळतो. अतिशय सुंदर अटम तुम्हाला बघायला मिळालं. अतिशय दर्जेदार खेळ तुम्हाला बघायला मिळतो. पहिल्याच सत्रात तुम्ही आलात, मन जिंकली. तुमच्या क्षेत्रक्षणातून मन जिंकतो या बॅटिंग मधून. विजय पराजय हा पार्ट आहे, हा भाग आहे क्रिकेटचा, पण तुम्ही ते मन जिंकले प्रेक्षकाचे. कारण ज्या खडतर प्रवासातून तुम्ही रेल्वेने उतरले की तुम्हाला पावसाळ्यामध्ये जाण्यासाठी जागा नसते, गाडी कुठेतरी शेताच्या बांधावर ठेवायची, कपडे काढून घ्यायचे, हातपॅन्टवर रेल्वेवरतून यायचं, पुन्हा कपडे घालत जायचा. खडतर प्रवास तुम्हाला बघायला मिळतोय या गावातल्या लोकांचा. आज देखील बघायला तुम्हाला तुम्ही स्टेटस खूप मोठे टाकाल, पण आम्ही स्वतः जातो तिथे पाहिलाय त्या गावाचा. या षटकाचा शेवटचा चेंडू आणि प्रॉपर टायमिंगवर झालेत. निश्चित 25 मिनिटांमध्ये तुम्ही देखील पूर्ण करतात. गुल व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन सर्व संघाचं. म्हणतो की आम्हाला देखील आनंद वाटतंय की कोणत्या टीमवर दंडात्मक कारवाई व्हायला नाही पाहिजे, की तुम्ही तेव्हा वेळेवर टाका, कारण ते आम्हाला देखील बघायला चांगलं वाटतंय की तुमचं मनोधैर्य असते, तुम्ही मॅच इन असतात, जिंकण्याचा आत्मकाने प्रयत्न करतात. आणि न्यू बॅटर आलाय तो रोहन डॉन काय नाही, रोहन आलाय. न्यू बॅटर बघायला मिळतो रोहन. पुन्हा चांगलं कमबॅक केलं. 2 चेंडू 10 धावा दिल्यानंतर इथे बाकी चेंडू फसलाय, सरळ चेंडू जातो डीप मिड ऑनच्या रिजनला आणि इथे बाकी तुम्हाला बघायला मिळते.
चला थोडा पार जाऊन घेतलाय. लोकांच्या ओके ओके. वस्तीमध्ये सुखादुखात सामील होऊन आले. खरा जनतेचा हाय तो वाली, निवडून देण्याची वेळ आता आली. खरा जनतेचा हाय तो वाली, निवडून देण्याची वेळ आता आली. आपले उमेदवार गावित साहेब र, आपले This is उमेदवार the boundary. गावित साहेब चार र. धावा. आता धनुष्य बटन तू दाबर, आपले उमेदवार गावित साहेब र. आता धनुष्य बटन तू दाबर. बघा किती प्रेम आहे आमच्या माळी साहेबांच्या गाण्यावरती. इलेक्शन झालं, लोकांनी बटणं दाबली, भरघूस मतांनी निवडून आणलं, तरी देखील अजून सांगतात की बटणं दाबा. चला नयन नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 69 धावा, 5 षटकं. आतापर्यंत 76 धावा हा हायस्ट स्कोर आहे. 76 इज अ बिग स्कोर फ्रॉम टुर्नामेंट. बघूया नयन नावाचा गोलंदाज. बाळा चेंडू खूप मागे गेला. हा द्या प्रेक्षक, द्या चेंडूचं, पोचवा. खेळाडूची दमछाक तेवढी होऊन देऊ नका. आमचे सर्वोत्कृष्ट प्रेक्षक पालघरमध्ये बघायला मिळत आहेत. तर मी तुम्हाला सरावलीबद्दल म्हटलं, तर नंतर तुम्ही जर गेलात ना तर तुम्हाला नांदगावचा संघ देखील चांगला बघायला मिळतो. आणि हल्लीच्या 2 वर्षाच्या काळामध्ये सर्वात चांगला परफॉर्मन्स देऊन प्रत्येक संघाला पाणी पाजणारा तो साई साफळेश्वर सालवड संघ. ॲब्सोल्युटली गुड कॉम्बिनेशन. सर्व यंगस्टर बघायला मिळते. साई साफळेश्वरचं तुम्ही जर कौतुक कराल, यावर्षी तुम्ही बघितलं तो खूप. त्यानंतर फोफरन संघ, उनबाट संघ देखील चांगला बघायला मिळतोय. उनबाट संघ देखील चांगला कमबॅक झालाय. ही 2 संघ बघायला मिळतात. अफलातून कमबॅक केलाय. डावखुरा गोलंदाज चेंडू टटवला, एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला जातो. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय, झेल सुटतो. इथे थोडंसं आकवड होतो. बॅकफुटला जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला. मिडफिल्डिंग होते, थोडंसं नर्वसनेस घेतलं, झेल सुटलं. पण मला वाटतं झेल सुटण्याचा चेंडूवर लक्ष ठेवा. इथे 1 धाव वाचू शकते. धावसंख्या 2 ने होऊन धावसंख्या होते 71. 71 धावा झाल्यात. चला आपण बघत आहात 71 धावा या फलकावर लागला. अजून देखील 5 चेंडू आहेत आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो नयन. मोठा फटका खेळलेत. उंची गाठला की बघायचंय. उंची तर जरूर गाठला पण पल्ला गाठू शकला नाही. ओ आणि झेल पकडला इकडे. पहिल्या अटॅम्प मध्ये सुटला, दुसऱ्या मध्ये झाला आणि तिसऱ्या मध्ये बाकी कॅरी केलं. अशा पद्धतीने कीर्तेशाची वादळी खेळ समापन होते. कीर्तेच्या धावा किती जातात बघूया. जाऊन लोकांच्या वस्तीमध्ये सुखादुखात सामील होऊन आले. खरा जनतेचा हाय तो वाली, निवडून देण्याची वेळ आता आली. खरा जनतेचा धन्यवाद हाय तो डीजे. वाली. खरोखर हे गाणं जेव्हा इलेक्शन लोक वाजवायचे तेव्हा सांगायचे, दादांना कशाला गाणं वाजवतो, आमचेच गावीत साहेब आहेत, आमच्या गावात रोड रस्ते लाईट बाकीच्या काय. नंतर मंडळाला निधी दिल्या. नंतर आपण बघितले की महिला वर्ग जेव्हा आला तर मोठमोठ्या निधी देण्याचं काम केलं. असे अनेक सामाजिक कारणे जपणारा आणि लोकांच्या घराघरात दारादारात असणारं एकमेव व्यक्तिमत्व नाव तर म्हणजे सोमामाचे सर्व लाडके आमदार आदरणीय राजन गावित साहेब. सुरुवातीच्या काळामध्ये कोणतंच पद नव्हतं त्यांच्याकडे. तेव्हापासून समाजसेवा चालू केली. असंख्य तरुणांना बँजो पार्टीसाठी लोन मिळवून दिलेत. असं चांगली कामं केली. असे एक महिला गट जे आहेत त्या गटाला चांगल्या पद्धतीचं मोठे मोठे लोन देऊन त्यांना देखील मार्ग दिलेत. अशी मोठमोठी कामं करताना गावित साहेबांना आपण बघितलं आहेत. आणि म्हणूनच तर लोकांनी म्हटलं की ना असेल कोणी ना नसेल तरी आम्ही सदैव पाठीशी कोणाच्या तर राजेंद्र गावित साहेबांच्या, असं वाक्य हे पालघरमध्ये टिपलं जाते. आणि तुम्हा जनतेला आज आमदार चषक करताना बाकी आनंद पाहायला मिळतंय. गुड बॉलिंग, काय सुंदर बॉलिंग बघायला मिळते. डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का दरम्यान नाही. 1 धाव तिथे बघायला मिळते. ओ चांगलं गॅदर केलं, अन्यथा खूप मोठा चौकार बघायला मिळत. 2 धावांची धावसंख्या होती 74. 73. किती चेंडू बाकी या षटकातले? अजून 3 चेंडू बाकी आहेत. आणि आतापर्यंत स्पर्धेतली सर्वोत्कृष्ट धावसंख्या ही 76 आहे. बघूया ती 76 पार पडेल का. चांगलं कमबॅक केलं या गोलंदाजाने आणि या गोलंदाजाचं नाव आहे ते नयन. आता बाकी रोशन आहेत नॉन स्ट्राईकला. बघूया कशा पद्धतीने करतात. पुन्हा नयन मार्गस्थ होते. ओ मिस शॉट लागलाय पण तिथपर्यंत खेळाडू पोहोचेल का हा प्रश्न आहे. इथे बाकी बघूया 2 धावा बघायला मिळतात आणि 2 धावांनी धावसंख्या 75. डावखुरा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना भेदक मारा सांगतो शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये. आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर एक देखील मोठा फटका या आतापर्यंत षटकामध्ये टाकला नाही. दिस इज अ गुड बॉलिंग ट्रॅक. आतापर्यंत चांगलं हाताळलं गेलं गोलंदाजी. खरोखर कौतुक करायला पाहिजे की शेवटच्या षटक हाताळताना हाणामारीचे षटक असते. इथे बाकी चांगली गोलंदाजी करत असताना आपण बघत आहात. पुन्हा एकदा मार्गस्थ होते गोलंदाज नयन. समोर रोहन नावाचा फलंदाज पाहतात.
ओहो प्रॉपर फिट केला आणि इथे गडी बाद होत आहे. काय सुंदर गोलंदाजी टाकलाय. चप्पल होताना बघितलं, चेंडूला थोडस कमी वेग दिला आणि इथे फसवलं गेलं. नकल गेंद ज्याला म्हटलं जातं. सुपर पीस ऑफ बॉलिंग. काय डायनामिक गोलंदाजी बघायला मिळते. खरा जनतेचा आहे तो वाली, निवडून देण्याची वेळ आता आली. खरा जनतेचा आहे तो वाली, निवडून देण्याची वेळ आता आली. आपले उमेदवार गावित साहेब र, आपले उमेदवार गावित साहेब र, आता धनुष्य बटन तू दाबर. आपले उमेदवार गावित साहेब र, आता धनुष्य बटन तू दाबर. चला चुनू नावाचा गोलंदाज बॅटर बघायला. चुनूची चांगली लेग ब्रेक गोलंदाजी आपण पाहिलाय. तर बघूया चुनू कशा पद्धतीने करतोय. 75 धावा फलकावर लागलाय. इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. खूप चांगलं कमबॅक केलाय नयन नावाच्या गोलंदाजाने. वाटलं होतं की 85 पर्यंत धावसंख्या बघायला मिळेल, पण खूप चांगलं कमबॅक केलं नयन यांनी. आपण हा सामना बघत आहात. एका साईडला बिरवाडी आणि एका साईडला त्रिशिका 11 वाडीव वैतीपाडा हा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. प्रथमतः या स्पर्धेमध्ये मित्रांनो येत जा. या स्पर्धेमध्ये खूप मोठमोठ्या स्पर्धा आमच्या पालघर भागात होत असतात. या आनंद घ्या. आणि येणाऱ्या 26 ते 30 तारखेला आपण फायर पासून आयोजित आदरणीय विदुरजी पाटील आणि आदरणीय गणेशजी घरत यांच्या अध्यक्षतेखाली मोठी स्पर्धा बघणार आहोत. 2 लाख 1 लाख आणि 25,000 या प्रत्येकाने एंट्री करा. कारण तुमच्यासाठी 24 संघ ठेवलेत आणि 8 संघ. चेंडूला टटवला आहे. सरळ चेंडू जातो डीप लॉंग ऑफच्या रिझनला. 1 धाव तो बघायला मिळेल. इथे बाकी क्षेत्ररक्षण होईल का, थ्रो होईल का, इथे बाकी अपील करेपर्यंत पंच डिसिजन थर्ड अंपायर घेतलाय. बघा आमचे पंच आहेत. तिसरा अंपायर घेतलाय धावबादसाठी. ओके चला नेक्स्ट बॉल टॉससाठी या. बेटेगाव आणि एका साईडला माहीम. दिस इज आउट. विकेट आहे. एकच धाव असेल. दुसऱ्या धावासाठी बाद झालेत. धावसंख्या 1 निवडून होते ती. डीजे थांबा 1 मिनिट. 76 धावा झाल्यात. 77 धावा ह्या विजयासाठी करायचे. त्रिशिका 11 वाडीव वैतीपाड्या संघाला. खूप चांगलं शेवटचं षटक हाताळ नयनकडनं आपण बघितलं. आणि या दोन्ही संघाने एका साईडला माहीम आणि एका साईडला बेटेगाव संघ. बेटेगाव संघ मिळला का आदर्श संघ म्हणून नाव केलं जाते. बेटेगाव संघ मिळेल चांगलं आयोजन. बेटेगाव म्हटलं की हिरवगार मैदान. बेटेगाव म्हटलं की गुरुवारची बाजारपेठ. बेटेगाव म्हटलं की तुम्हाला विपुल. बेटेगाव म्हटलं की तुम्हाला बघायला मिळेल निशान. ही 2 बुजुर्ग खेळाडू बघायला मिळेल आणि यंग टॅलेंट तुम्हाला बघायला मिळते. एक निश्चितच मोठा संघ तुम्हाला बघायला मिळतो. एका साईडला बेटेगाव आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळेल तो संघ माहीम. जाऊया नाणेफेकीसाठी आमच्यावर जोडतात मंथनजी घरात. धन्यवाद. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत बेटेगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत माहीम. कुमारजी माळी यांना मी विनंती करेन की आपले शुभ हस्ते टॉस केला जाईल. तेव्हा कुमारजी माळी यांना मी विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपण पाहतायत आमदार चषक 2025. अतिशय सुंदर असं हे क्रिकेट आपल्याला पाहायला अनुभवायला आतापर्यंत मिळालंय. नाण्याच्या एका बाजूला आपण पाहतायत शिवसेना आणि एका बाजूला आपण पाहतायत आमदार चषक. थँक्यू डीजे. कॉइन स्पिन या ठिकाणी केला जातोय. बेटेगाव संघ कॉल कळवतात. शिवसेना इज द कॉल आणि शिवसेना नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. कसं वाटलं आर्यनच्या मैदानावरती आल्यानंतर आणि या आमदार चषकामध्ये खेळताना कसं वाटतंय? या ग्राउंडवर मी तरी फर्स्ट टाइम खेळत आहे. ग्राउंड सुंदर आहे. आयोजन पण खूप चांगलं आहे. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत. माहीम संघ आता बॅटिंग करायची आहे. 6 षटकं आहेत. काय रणनीती असणार आहे आणि या आयोजन आणि नियोजनाविषयी तुम्ही काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि बॅटिंग आलाय तर जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. नाणेफेकीचा कौल झालेला आहे. टॉस जिंकलाय सरकार 11 बेटेगाव या संघानं आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. शिवसेना शिवसेना शिवसेना
चला नाण्याची एक बाजू आपण पाहिली. नाण्याच्या एका बाजू नंतर आपण पाहताय साई एकता बिरवाडी अर्थातच जय बजरंग बिरवाडी या नावानं मात्र आज खेळताना दिसत आहेत. 6 षटकं झाली, 77 धावा या धावफलकावरती झालेल्या आहेत. 78 धावांचं एक भलं मोठं लक्ष समोर ठेवण्यात आलंय आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता 2 सलामीचे फलंदाज आपण पाहताय. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतायत फलंदाज दाखल झालेला आहे राहुल आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतायत फलंदाज आहे मानस. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय विनायक. राहुल सातवी षटक क्रमांक पहिलं घेऊन आलाय. पहिला चेंडू डॉट स्वरूपात, दुसरा बॉल अगदी मैदान लगत चेंडूला खेळलाय. चिन्मय तिथे जरूर आपल्याला पाहायला मिळते. विक्रांत अर्थातच चिनू याला आपण पाहताय. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. चांगली फेके देखील पाहायला मिळाली. धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 1. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषकाचं हे दमदार आयोजन आणि नियोजनबद्धता आपल्याला पाहायला मिळतंय. कुमारजी माळी आपल्याला पाहायला मिळतात मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये. चेतन धर्मा मेहर यांना देखील आपण पाहताय. पार्थ मोरी यांना देखील आपण पाहताय. कुणाल पाटील, साईराज पाटील, सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळतात या आयोजनामध्ये. अगदी चांगले एफर्ट्स या ठिकाणी आपण पाहताय. फिल्डर जे पाहायला मिळाले फायनल लेगच्या दिशेला चेंडू गेला आणि चांगला स्टॉप तिथे निश्चितपणे म्हणावं लागेल. आणि इथे आपण पाहताय सिंगलला डबल आणि आपण पाहू शकाल कशा प्रकारे या चेंडूला अडवलं गेलंय. 3 रन तिथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि या 3 धावांच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 4. षटकातील पुढचा बॉल यावेळेला मात्र आपण पाहताय डाऊन द लेग चेंडू जाताना जरूर दिसला. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आले तर वाईट अर्थातच आपण पाहताय आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 5. मनीष स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतो. उजवा आणि डावकुरा ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि जेव्हा डावकुरा फलंदाज स्ट्राईक वरती येतो एक डोकी जरूर गोलंदाजा करता ठरतो आणि तेच यावेळेला पाहायला मिळालं. व्हाईट बॉल हा पाहायला मिळाला या अगोदर षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र अगदी चांगला फटका इनफिल्डच्या वरनं प्रयत्न देखील फिल्डरचे झाले परंतु त्यांना बीट करत चेंडू आपण पाहताय जातोय सीमा पार येतोय चौकार 4. अगदी चांगला फटका इनफिल्डच्या वरनं आपण पाहिलं. कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळलाय. चौकाराची मोहर तिथे उमटवली. धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 4 चेंडूंच्या खेळानंतर 9. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत. आपण पाहतात वाईड लॉंग ऑफला विक्रांत ठाकूरला आणलं जात आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पहिला 4 चेंडूचा आढावा पाहिला. अगदी चांगल्या प्रकारे फलंदाजाने घेतला. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर अगदी चांगला चेंडू राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. कुठल्या प्रकारची धाव तिथे नाहीये. राहुल सातवी जर आपण पाहिलं तर खूप कमी वयामध्ये त्यानं खूप चांगली प्रगती केली आहे. अगदी चांगलं क्रिकेट ॲज अन बॉलर म्हणून आपण त्याला पाहतोय बिरवाडी संघामध्ये. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र फटका तर खेळलेला आहे. एलिव्हेशन दिलंय फिल्डर चेंडू खाली झेल चित होण्याची दाट शक्यता परंतु कॉन्सन्ट्रेट करू शकले नाहीत या ठिकाणी ऋषी आणि त्याच्याचमुळे आपण पाहताय हा अगदी सहज सोपा झेल या ठिकाणी सुटला गेलाय. एक जीवदान जरूर मिळते फलंदाज मनीषला. आता या जीवदानाचा फायदा मनीषकडनं कशा प्रकारे घेतला जाईल इथे आपण पाहतोय. षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय धाव संख्या झाली आहे वाढीव संघाची बिनबाद 10. हिंदुत्व पाण्याने महाराष्ट्र गाजवला रणरणत्या वाटेने निधड्या तू छातीने रात्रंदिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला. घेतलास तू बसा धर्मवीरांचा गोरगरीब जनतेच्या कल्याणाचा राखला वारसा बाळा साहेबांचा मराठी मातीचा हिंदुत्वाचा. एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू. एकनाथ तू लोकनाथ तू संकटात. अगदी या ठिकाणी आपण पाहतायत नरेंद्र सायकल मार्ट यांच्याकडनं आमदार चषक 2025 मध्ये उत्कृष्ट गोलंदाज जो असेल त्याच्याकरिता बायसिकल प्राप्त झाले. स्पॉन्सर्ड केलंय नरेंद्र सायकल मार्ट यांनी. खूप खूप धन्यवाद. अनिल लकारा यांच्या माध्यमातून थँक्यू.
पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या झालेली आहे 10. टायमर ऑन आहे. क्रितेश घरत वेळेकडे देखील लक्ष असू द्या. 4 मिनिटं आतापर्यंत झाले. षटकातील पहिला बॉल क्रितेश घेऊन तयार. अगदी चांगला बॉल, बॅटची कडा लागली आहे. चेंडू जातोय अगदी शॉर्ट थर्डमॅनला. फिल्डर तिथे आहेत. या वेळेला आपण पाहतोय 1 रन कंप्लीट केली जाते. जीवा घरत तिथे आपण पाहतोय. पालघर तालुका प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपण पाहिलं काय गोलंदाजी जीवाने केली आणि तोच जीवा आपण पाहतोय अगदी शॉर्ट थर्डमॅनला. 11 रन धाव फलकावरती झालेले आहेत. लक्ष जर आपण पाहिलं तर एक भलं मोठं टार्गेट सेट केलं आहे 78 धावांचं आणि त्याचा पाठलाग करताना सध्या आपण पाहतोय 11 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती क्रितेश. ते मात्र अगदी चांगला बॉल म्हणता येणार नाही. डाऊन द लेग साइड असा मारा क्रितेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. वाईटचे संकेत आपण पाहतोय आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड. आणि या ठिकाणी आपण पाहतोय अगदी चांगला फटका पाहायला मिळालाय. ऑन साइडला चेंडू जातोय अगदी वेगात सीमा पार. षटकार 6 धावा. गावित साहेबांचा स्वभाव भारी, कामे करायची पद्धत न्यारी. जाऊन लोकांच्या वस्तीमध्ये सुखादुखात सामील होऊन. या ठिकाणी आपण पाहतायत पाटील्स नेटवर्कचे प्रोप्रायटर नितेशजी पाटील उपस्थित झालेले आहेत. वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या षटकारने मात्र नितेशजी पाटील यांचं स्वागत जरूर केलंय. धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 18. षटकातील तिसरा बॉल क्रितेश घेऊन तयार. गती परिवर्तन केलं. धीम्या गतीचा चेंडू आणि त्याचा पुरेपूर खरपूस समाचार घेतलाय. आउट ऑफ द पार्क. षटकार. जनतेचा आहे तो वाली, निवडून देण्याची वेळ आता आली. खरा जनतेचा आहे तो वाली, निवडून देण्याची वेळ आता आली. आपले उमेदवार गावित साहेब र, आपले उमेदवार गावित साहेब र. या ठिकाणी आपण पाहतायत काय जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. षटकार्यकर्ता विकी संख्या यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक या षटकार्यकर्ता मात्र आपण पाहू शकलात तर ठेवलं गेलंय. काय सुंदर फटका होता. इथून मात्र आता विचार करण्यास भाग पडलाय विनायक यांनी. वाडीव गावचे उपसरपंच आहेत आणि आज आपण पाहतोय राजकारण, समाजकारण आणि क्रिकेट या तीनही भूमिका अगदी चांगल्या प्रकारे संपन्न करताना विनायक दिसत आहेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज राईट ऑफ ओव्हर द विकेटने क्रितेश घरत. अगदी चांगला बॉल बॅकफुटला गेले तितकं चांगलं क्षेत्ररक्षण राहुलचं पाहायला मिळालं. चांगली फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला. इथे मात्र आपण पाहू शकाल रनआउटची संधी निर्माण झाली होती परंतु ती संधी या ठिकाणी गमावली क्रितेशने. इथे कलेक्शन मात्र योग्य प्रकारे झालं नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहताय ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकाल काय घडलं होतं या अगोदरच्या बॉलवरती. चांगला शॉट या ठिकाणी आपण पाहिलात कव्हरच्या क्षेत्रामध्ये. तितकं चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण राहुलचं. फेकी देखील केली परंतु कलेक्शन योग्य प्रकारे झालं नाही आणि त्याच्याचमुळे एक जीवदान विनायकला पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. षटकातील 5 बॉल राऊंड द विकेट. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला मात्र आपण पाहिलं तर चेंडूमध्ये बदल केला, गती बदलली आणि त्याच्याचमुळे डॉटचे संकेत हे पाहायला मिळालेत. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर चेंडू खाली आणि यावेळेला मात्र आपण पाहताय अगदी चांगला झेल टिपला गेलाय. विकेटचं झालं पतन. फलंदाजाला मनीषला माघारी परतावं लागेल. गॉन. इथे आपण पाहिलं तर पहिला ब्रेक थ्रू दिला जातोय क्रितेश घरतच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आपण पाहतायत नव्यानं दाखल झालाय उमेश वैती. एक दर्जेदार फलंदाज उमेश वैतीला आपण सातत्यानं पाहतोय. वेतरणा विभागातनं चांगलं क्रिकेट उमेशने खेळलेलं आहे. आता मात्र जबाबदारी उमेशच्या खांद्यांवरती वाढली आहे कारण की पॉवर प्लेची पहिली 2 षटकं आपण पाहिली. 2 षटकांमध्ये 25 धावा झालेल्या आहेत. 1 विकेट मात्र जरूर गेलाय. क्रितेशनं मात्र मिळवलेला आहे पहिला विकेट आणि ती गरज होती जय बजरंग बिरवाडी या संघाला. आता पाहूया ही जोडी कशा प्रकारे खेळी करेल. विनायक अजूनही आपण पाहताय स्ट्रायकिंग एंड वरती आहेत.
उमेश वैती नव्यानं दाखल झालाय. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. स्पिन मॅजिशियन म्हणून या गोलंदाजाला ओळखलं जातं. जीवा घरत समर्थ घरत येतोय गोलंदाजी मार्कवर. षटकातील पहिलाच बॉल इथे मात्र पिक केलं. फुलरलेनचा मारा अगदी लॉंग ऑन सीमा पार येतोय विनायकच्या बॅटमधनं. आमदार चषक षटकार. थँक्यू. अशा फटक्यांकरता मात्र विनायक पाटील ओळखले जातात आणि तोच फटका, तोच दर्जा, तोच रुतबा, तोच रुबाब. इथे मात्र पुन्हा एकदा पळल स्वीप या पद्धतीने खेळलाय. चेंडू जातोय अगदी फाईन लेगला. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण तिथे डीप मध्ये पाहायला मिळतंय. क्लेवर फिल्डिंग, क्लास, दर्जा या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि याही वेळेला आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 33. काय सुंदर बॅटिंग विनायक पाटील यांनी केली आहे. 6 बॉल आतापर्यंत खेळले, 24 धावा विनायक पाटील यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्यात. आता मात्र दडपण डेफिनेटली गोलंदाजावरती वाढलंय असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. कारण की विनायक यांनी मात्र चॅलेंज घेतलंय, तुम्ही कशा प्रकारची गोलंदाजी करा, तुम्ही बेस्ट आहात तर मी देखील बेस्ट आहे. आणि तेच यावेळेला मात्र पाहायला मिळालं विनायकच्या माध्यमातून. 6 बॉल त्यांना खेळलेत, 24 वरती आहे नाबाद. षटकातील पुढचा बॉल बॅकफुटला गेले, चेंडूला पाहिलं, ओळखला, खेळलाय आणि फिल्डर त्या ठिकाणी अगदी चांगला झेल टिपलाय. विकेटचं झाले पतन. फलंदाज विनायकला माघारी परतावं लागेल बॉल. इथे मात्र आपण पाहतायत अगदी पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळते. अगदी चांगला प्रयत्न विनायक पाटीलचा होता परंतु सार्थक तिथे होते. अतिशय चांगल्या दर्जाचा हा झेल या ठिकाणी टिपलाय. इथे आपण पाहिलं 2 धक्के दिले गेलेत. धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 33. जीवानं देखील दर्शवलं की 1 तेरी तो 1 मेरी. एक षटकार जरूर आला होता परंतु त्यानंतर जो चेंडू टाकला आणि त्या जाळ्यामध्ये त्यांना आपण पाहिलं तर अटकवलं ते म्हणजेच विनायक पाटील यांना खेळण्यास भाग पाडलं होतं. नवीन फलंदाज आपण पाहताय, नव्यानं दाखल झालाय सुहान भोईर. प्रत्येक चेंडू नंतर इक्वेशन्स जी आहेत ती बदलताना दिसत आहेत. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा जीवा घेऊन तयार. अतिशय चांगला बॉल. या गोलंदाजी करता मात्र जीवा ओळखला जातोय. विकेट किपरला यावेळेला मात्र क्रितेशला बीट केलं जातंय. डॉट चेंडू जरूर होता परंतु मिस्टेक होते किपरकडनं आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर 1 रन यावेळेला अर्जित केली जाते. या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 34, 34 धावा. येणारे चेंडू आता 20 बाकी आहेत आणि 20 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी आपण पाहतायत नैवेद्य संख्या उपस्थित झालेत. वेलकम. आणि इथे देखील आपण पाहिलं तर जाते विकेट. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. होत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. होत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके. इथे आपण पाहिलं तर अजून एक धक्का लागला जातोय. काय गोलंदाजी केलेली आहे जीवाने या षटकामध्ये. 5 चेंडू हाताळलेले आहेत. धावा जर आपण पाहिलं तर 9 दिल्यात या षटकात. 2 विकेट प्राप्त केलेले आहेत 2. पाहूया षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती जीवा. अतिशय चांगला बॉल. व्हॉट अ बॉल. क्लेवर बॉलिंग. आणि या डॉट बॉलने आपण पाहताय झालेली आहे षटकाची समाप्ती. इथे आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे त्रिशिका 11 वाढीव या संघाची 34. अजूनही येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू 18 बाकी आहेत आणि 18 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत अजूनही 44.
डीजे धन्यवाद डीजे थँक्स. अगदी चांगली टाइम मॅनेजमेंट या ठिकाणी जय बजरंग बिरवाडी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 षटकांकरता अवघी 14 मिनिटं वापरली आहेत. अगदी शिस्तबद्धता ही पाहायला मिळते. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आल्या. अतिशय चांगला बॉल. अगदी चांगली शैली राहुलकडे आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि त्यानंतर रिलीज ऑफ द डिलिव्हरी आपण पाहिलं तर गुडलेनचा टप्पा हा सातत्यपूर्ण हाताळला जातोय आणि एक नॅचरल कट नॅचरल टर्न राहुलकडे आहे आणि तोच यावेळेला पाहायला मिळतोय. 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 44 ची आवश्यकता. पुन्हा एकदा चांगला बॉल शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतोय. लेग बाईसचे संकेत पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि उद्याचा दिवस आपण पाहिलं तर खूप महत्वाचा दिवस आहे. मेगा फायनल डे आमदार चषक 2025 चा आपण पाहणार आहोत आणि उद्याच्या दिवसाचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन्स खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये या मैदानावरती खेळताना दिसणार आहेत. षटकातील पुढील बॉल अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र आपण पाहिलात. बघा चेंडूचं मेरिट ओळखणं त्यानंतर खेळणं हे आता खूप महत्वाचं आहे कारण की डॉट चेंडू जितके येतील तितकं मात्र दडपण वाढीव संघावरती वाढेल कारण की आता येणारे चेंडू 15 आहेत आणि 15 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 43. पुन्हा एकदा चांगला बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. फिल्डर तिथे आहेत जीवा. चांगलं क्षेत्ररक्षण जीवाच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे. धाव फलकावरती 36. आता चेंडू बाकी आहेत 14 आणि 14 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत अजूनही 42. षटकातील पुढचा बॉल राहुल घेऊन पुन्हा एकदा तयार. इथे मात्र दडपण वाढले आणि त्याच्याचमुळे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. परंतु गोलंदाजी जी होते ना वाखाणण्याजोगी अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जे आपण म्हणतो टिचून मारा आणि तोच टिचून मारा जय बजरंग बिरवाडी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत परंतु त्यांना बीट करता आपण पाहताय. अगदी चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावांकरिता. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आमदार चषक 2025 मध्ये. इथे आपण पाहताय तर 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलेत. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 42. याचाच अर्थ आता येणारे चेंडू 12 आहेत आणि 12 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत 36. विक्रांत ठाकूर येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. 12 बॉल 36 ची आवश्यकता. इथे मात्र मोठे फटके खेळावे लागतील. ज्या प्रकारची गोलंदाजी बिरवाडी संघाने केले पहिल्या सुरुवातीच्या षटकांपासून आपण पाहिलं डोकं वर काढण्याची संधी मात्र फलंदाजांना दिली नाही. इथे मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळले. फिल्डर तिथे आहे. तिथे मात्र झेल टिपला जाईल का आणि या वेळेला आपण पाहताय कॅज्युअली घेतला आणि त्याच्याचमुळे आपण पाहतो हा झेल या ठिकाणी मात्र सुटला गेलाय. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय अगदी चांगला चेंडू होता. फलंदाज शफल जरूर झाले होते. फटका खेळला होता. हवेमध्ये गेला. संधी होती निकुंजकडे परंतु या वेळेला आपण पाहिलं अगदी कॅज्युअल अप्रोच फिल्डरचा पाहायला मिळालाय आणि त्याच्याचमुळे आपण हा झेल सुटताना पाहतोय. षटकातील दुसरा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. विक्रांत स्वतः मात्र पुढे येतोय. अगदी चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं झालेलं आहे पतन. गॉन. नायकम कुणाला घाबरत नाही. या ठिकाणी पण पाहिलं तर विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. इथून मात्र अडचणी ज्या आहेत त्या वाढीव संघाकरता वाढल्यात. 4 गडी बाद झाल्यात. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 43. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 10 आणि 10 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 35 ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल बॅकफुटला गेलेत फलंदाज. अगदी स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळले. फिल्डर तिथे ऋषी आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. विकेट किपर एंडला अगदी चांगली फेकी पाहायला मिळाली आणि या ठिकाणी आपण पाहताय
1 रन कंप्लीट होताना पाहायला मिळाली आणि एका धावेने आपण पाहतोय धाव संख्या आता होती धाव फलकावरती 44. अतिशय चांगला बॉल मैदानी लगत चेंडूला खेळलं जाते. फिल्डर तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे साईश ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मागील काही दिवसांमध्ये जतीन आपण पाहिलं होतं ती व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली होती. जी फिल्डिंग केली होती साईशने पास्थळच्या मैदानामध्ये. सार्थक आणि साईश तिथे होते. अगदी चांगला फटका तितका चांगला स्टॉप जीवाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे आता आपण पाहिलं तर 7 चेंडू बाकी आहेत. जिंकण्याकरता अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. पूर्णतः बिरवाडीच्या गोलंदाजांनी मात्र जखडून ठेवले फलंदाजांना. शेवटचा बॉल या षटकातील. इथे मात्र फटका खेळलाय परंतु बॅटची कडा आणि या डॉटने आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 46. आता येणारे चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 32 धावांची आवश्यकता आहे. जाऊन लोकांच्या वस्तीमध्ये सुखादुखात सामील होऊन आले. खरा जनतेचा आहे तो वाली निवडून देण्याची वेळ आता आली. खरा जनतेचा आहे तो वाली निवडून देण्याची वेळ आता आली. आपले उमेदवार गावित साहेब अगदी कौतुक करावं लागेल बिरवाडी संघाचं. अवघ्या 20 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट केले आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अगदी वेगवान षटकं हाताळणारा बिरवाडी संघ हा पाहायला मिळालाय. 6 बॉल बाकी आहेत. जिंकण्याकरता 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे. निकुंज आलाय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आहेत आणि यावेळेला मात्र अगदी सुपर सेव्ह पाहायला मिळालाय. सार्थक घरत तिथे आहेत. वॉट फिल्डिंग. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कशा प्रकारे एलिव्हेट केलं या चेंडूला. त्यानंतर आपण पाहू शकला चेंडू बराच हवेमध्ये होता आणि सार्थकची समज सूचकता जम्प देखील अगदी योग्य पद्धतीने पाहायला मिळाली आहे. आता 5 चेंडू बाकी आहेत. जिंकण्याकरता अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर खूपच वाईट बॉल पाहायला मिळाला. बाहेर गेलेला चेंडू आणि वाईटच्या माध्यमातून आपण पाहत आहे तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 48-48. 5 बॉल आणि 30 ची गरज. ते मात्र फटका तर खेळलाय. विक्रांत तिथे आहेत आणि या ठिकाणी गुड रिले या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि येस इट इज विकेट गॉन. थँक्यू. नवीन फलंदाज आपण पाहताय नयन भगत दाखल झालाय. 4 बॉल जिंकण्याकरता 30 ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 30 रन. 5 गडी बाद झाले. धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 48-48. षटकातील 3रा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती निकुंज. यावेळेला मात्र व्हेरिएशन करण्याचा एक वेगळाच प्रयत्न तिथे पाहायला मिळालाय. खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू तिथे पाहायला मिळाला आणि वाईट +1 अशा 2 धावा जरूर पाहायला मिळाल्यात. कौतुक करावं लागेल बिरवाडी संघाचं. ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे आणि फिल्डिंग देखील वाखाणण्याजोगी अप्रतिम. एक क्लास जो असतो तो क्लास दाखवला आज बिरवाडीने. ते मात्र पुन्हा एकदा चांगला दिशेला टाकलेला हा चेंडू. डॉट चेंडू पाहायला मिळतो. आता फक्त औपचारिकता या सामन्यातली शिल्लक आहे. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत बेटेगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये माहीम. टॉस जिंकला बेटेगाव संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजी करता माहीम संघाला आमंत्रण पाठवलंय. इथे मात्र काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याचा प्रयत्न निकुंजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय परंतु वाईट चेंडूचे संकेत. फक्त 3 चेंडू तुम्हाला अगदी स्टंपवरती टाकायचे आहेत परंतु यावेळेला आपण पाहिलं खूपच बाहेर गेलेला बॉल. षटकातील 4था बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र फटका तर चांगला खेळलाय आणि येस इट इज आउट ऑफ द पार्क. षटकार.
अगदी चांगला फटका पाहायला मिळाला षटकाराच्या माध्यमातून फिल्डरच्या खूपच रीचच्या देखील बाहेर होता आणि दुसरा बॉल यावेळेला मात्र पुढील चेंडू देखील आपण पाहिला त्याचप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न परंतु कोणी फिल्डर तिथे नाहीये एकच रन आता फक्त औपचारिकता शिल्लक आणि जवळजवळ विजयावरती शिक्कामोर्तब करताना जय बजरंग बिरवाडी हा संघ पाहायला मिळेल एक बॉल आणि जिंकण्यासाठी 20 ची आवश्यकता आहे शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार शेवटचा बॉल बाकी आहे आणि इथे आपण पाहिलं तर डॉटने षटकाची समाप्ती झाली आणि विजयावरती शिक्कामोर्तब केलंय जय बजरंग बिरवाडी या संघाने मॅन ऑफ द मॅच जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे नो डाऊट अबाउट इट क्रितेश घरत ठरलेले आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करताना 10 बॉलमध्ये 21 रनची बहारदार खेळी आणि गोलंदाजी करताना एक षटक हाताळलं 10 रन दिले आणि एक विकेट प्राप्त केली आणि याच कामगिरीच्या जोरावरती क्रितेश घरत ठरलाय आमदार चषक 2025 मधील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्याचबरोबर विनायकजी पाटील यांना देखील मी विनंती करीन आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय वाडीव गावचे उपसरपंच साहेब आहेत विनायकजी पाटील यांना विनंती आहे की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचंय